हाय फ्रेंड्स, इंडियन आहार मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी कांदा पोहे। तेल एक मोठा चमचा गरम केलेला आहे कढईत। आता मी त्यात टाकते जिरे। थोडे तडतडायला लागले की त्यात टाकूयात आपण अर्धा चमचा मोहरी, जिरे मोहरी थोडी तडतडायला लागली आहे। आता टाकते हिरवी मिरची। हे थोडं आपण हलवून घेऊयात आणि यातच मी टाकणार आहे थोडे शेंगदाणे। एक मुठी भरून शेंगदाणे टाकते। आता टाकूयात आपण थोडासा कढीपत्ता आणि हे एक वाटी कांदा। हे चांगलं असं परतून घेऊया। कांदा आपल्याला जास्त करपायचा नाहीये, साधारण गुलाबी होईल आणि थोडा शिजेल या पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत हिंग। थोडासा हिंग टाकलेला आहे। त्याचबरोबर टाकूयात आपण अर्धा चमचा हळद, थोडीशी अगदी चवीपुरती साखर। साखर तुम्ही नाही टाकली तरी चालण्यासारखं आहे, मला आवडते म्हणून मी त्याच्यात साखर टाकलेली आहे। हे छान असं परतून घेतल्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये हे एक 1.5 वाटी पोहे आहेत। 2-3 पाण्याने धुवून चांगले छान पैकी एक 15-20 मिनिटं मी हे चाळणीमध्ये भिजू दिलेत। थोडेसे हलवून घेऊन आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ। मीठ थोडं टाकतेय। हिरवी मिरची, मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। काहींना जास्त तिखट जर लागत असेल, मी 3 मिरच्या घेतल्या होत्या, तुम्ही एखादी जास्त घेऊ शकता। हे अगदी बारीक गॅसवरती छान असे परतून घ्यायचे। आणि 2 मिनिटं यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ घेणार आहोत। फ्रेंड्स, 2-3 मिनिटं झालेली आहेत। ह्याला आपण छान अशी एक वाफ घेतलेली आहे। या दरम्यान आता मी गॅस बंद करते आणि यावरती चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं खवलेलं टाकते। अशा प्रकारे हे माझे कांदा पोहे तयार आहेत। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे माझी शेअर करा, रेसिपी माझी शेअर करा।